बरोबर आहे ना? ऐका बाई, एवढं गायब करा ना. अरे कोण गरीब आहे, कोण हारीब आहे, कोण काही आहे, कोण कशी आहे. किराणा दुकानवाला कोण ना मग बाई चीज ना कोणी भेट काय उभं राहायची नंबर लागत नाही. उभं राहायची नंबर लागत नाही. अरे काय जायच्या. खांडबारा स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्य देण्याबाबत नकार घंटा सरपंच अविनाश गावित. पुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, ग्राहकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार. नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात स्वस्त धान्य दुकानदार वेळेवर व पुरेसे धान्य वाटप करत नसल्याचा आरोप खांडबारा गावाचे सरपंच अविनाश गावित यांनी केला आहे. तर दुसरीकडे दुकानदाराने आरोप फेटाळले आहेत. खांडबारा गावात शासनाने 2 रेशन दुकानदार नेमलेले आहेत. मात्र सरपंच यांनी गावात चौकशी केली असता एक रेशन दुकानदार आढळून आल्याचा आरोप केला आहे. स्वस्त रेशनची दुसरी दुकान खांडबारा गावात दिसून येत नाही. मागील वर्षभरापासून नवापूर तहसीलदार, पुरवठा अधिकारी यांना लेखी व तोंडी तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई व चौकशी केली जात नाही. सदर रेशन दुकानदार हा रेशन वेळेवर वाटप करत नाही, कमी वाटप करतो, शासनाने दिलेला शिधा देखील वाटप करत नाही व मनमानी पद्धतीने कारभार चालवतो. तसेच रेशनची पावतीही देत नाही. तरी देखील अधिकारी चौकशी व कारवाई करायला तयार नाहीत, असा आरोप सरपंच अविनाश गावित यांनी केला आहे. मी सरपंच अविनाश गावित खांडबारा गावात कागदपत्री 2 रेशन धान्य दुकानदार शासनाने नेमलेले आहे. मी सरपंच बनलो तेव्हापासून मी गल्लोगल्ली फिरलो, पण मला काय दुसरा रेशन धारक हा काय आढळून आला नाही. याची मी चौकशी केली तर मला असे आढळून आले की 2 रेशन दुकान हे एकाच ठिकाणी चालू आहे. तर याची मी लेखी स्वरूपात, तोंडी स्वरूपात तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं. मी 1 वर्षापासून तक्रार करत आहे, पण तहसीलदार व पुरवठा अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. तर हा नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असून इथं आदिवासी लोकांची फसवणूक होते. आणि रेशन धान्य दुकानदार हा टायमावरती रेशन देत नाही आणि धान्य देत नाही, आणि जो शासनाचा जो आनंद शिधा आहे तो सुद्धा देत नाही. तर आम्ही आदिवासी जिल्हा असून आमची जर आमच्याशी वागणूक होत आहे, तक्रार करूनही आमच्याशी अशी वागणूक होत आहे, तर आम्ही जायचे तरी कोणाकडे? तर हा आम्हाला प्रश्न पडला आहे. तर मनीषा खत्री मॅडम, जिल्हाधिकारी मनीषा खत्री मॅडम, तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला तुमच्याकडे एवढी विनंती आहे की तुम्ही याच्याकडे लक्ष द्यावं आणि संबंधित रेशन दुकानदार याच्यावरती तुम्ही कठोर कारवाई करावी आणि याचा परवाना रद्द करावा, ही तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. किलो बी देत नाही रे, काहीच देत नाही. या कतई आहे कतई 2 वर्ष वेळ घ्यात. माले सहारा नाही, कोणाच सहारा नाही. माले ते 5 किलो ते द्या, 10 किलो दिले वरता ना तुला. मग त्याच्यावर जायला त्यावर मला कोणाच सहारा नाही. ती मला 5-5 किलो ते द्या, तो त्या बी नाही देत तो. आणि बट नवापूर जा 3 दाव नवापूर गाव बटा म्हणा नाचरेस ना पंतरेस ना बट आधार कार्ड लईस नवापूर गाव आणि वाटे सही शिक्का दिली मामलीदारी सही शिक्का दिली त्यावर सगळं ते दी राय ना तू ना तुका म्हणे. मी म्हणे सागे 10 किलो चोखा आणि 10 किलो ना तुका म्हणे मामला काढ परमिट म्हणे ना तुका मी म्हणे मग मंजोरीनं कुणा तू बायकोन जोडी नाच तिल दे काढ बस नाचा ना. ते मला सहारा नाही, कोणा मी उभी राहते, मला कोणा सहारा नाही ते. आणि इथला लोक केव्हायची 100 लोक केव्हायची मी तू दिली 3 दाव ते नवापूर गाव बट आधार कार्ड लयची दी येली नवापूरले. मी मामलीदार सुद्धा या आपला बोले माले माझी किती दाव येस तू म्हणे. तर काय बा तरी मी दिला ना मला कंट्रोल तो त्याने आठ सही शिक्का दिला बिचाराने परमिटवर तरी नाही दिला त्याने माले. ते मग सहारा नाही कोणाची मी काय खाऊ बेटा, काय करू मी. 1997 पासून रेशन मिळत होतं, आधार कार्ड वगैरे सगळे जोडलेले होते. परंतु आता ऑनलाईन असल्यामुळे आमच्या आधार कार्ड सगळं डिलीट मारले गेले. म्हणून आम्हाला आता 2015 पासून रेशन मिळत नाही. तिथं गेलं तर ते म्हणतात तुम्ही तिथून बंद केलेलं आहे त्यांनी. तर आम्ही कुठं जायचं आता? हां काय मागायचं, कोणाकडे जाय मागणी करायची आता? हां डायरेक्ट नाही म्हणून देतात ते. पुरवठा अधिकाऱ्यांनीच बंद केलेलं आहे तुमचंवालं. त्यांना अधिकार आहे का पुरवठा अधिकाऱ्यांना? आणि यांनीच आधार कार्ड बंद करून दिलं इथून आमचंवालं सगळं. खंडबारा ताई बोल रहा नो लीलाबाई सरदार जाधव. 5 किलो चोखा देस तेवढा निस्ता तिथलाच खावा ना.
हा मी सांगू मला ते पापड करा ना ते पापड बी नाही करा ना पापड बी नाही खावा ना म्हणे या 5 किलो भेटत तिथलं लय जावा म्हणे हा गरीब लोक आम्ही विकत ना काय खाऊ 30 रुपये किलो धान्याचे रेशन मा त्यामा काय करू 5 किलो मग कितला दिन खाई बरं हा मी जर 4 भाकरी खास होय ती 5 किलो कितला दिन पुरी भाऊ सांगा तुम्ही मी ते म्हातारी बाईचे मला कोणाला सहारा नाही तरी बी मला देत नाही तो 5-5 किलो बी देत नाही मला तो ते तुम्ही बोलवा मला ते काहीच ना देतो मग परमिट भरी गए तुला आमच्या लागत नाही परमिट भरी गए तुला आमच्या लागत नाही 5 किलो 100 रुपया देता ना तभी काय न देता 5 किलो चोखा बा 100 रुपया माय भेटत या वस्तू का त्या सगट नाही दिलात ते हा नाही देते ना देते बा काय करा ना अरे मामलेदारी नावापुरत ही सहीची का बी दिले ती बी दिले ते जा तुम्ही मागा म्हणे कंट्रोल नाही दिला मला त्यांनी बरोबर आहे ना ऐका बाई एवढं गायब करा ना अरे कोण गरीब आहे कोण गरीब आहे कोण काही आहे कोण कशी आहे किराणा दुकानवाला कोण बाला ना मग बाई तो ते आपले तीच ना कोणी भेटत काय उभं राहायची नंबर लागत नाही उभं राहायची नंबर लागत नाही अरे काय बाई याच्या योगेश आहे भरा नाही बा हा गरीब लोक कोण माई काढीस मी हा अरे बरोबर जे आजो जे लोकेशला बरोबर दिसतो काय काकू काकू काय जे ना भाऊ माले जी दे ना हा दे रे 5 किलो गहू 5 किलो चावल दे दे हा तुमले 25 किलो काय रे भाऊ इतका पुरशीत नाले काय नाही 2 जणचे ना तुम्ही आणि बाकीना बटा मरी द्या अख्खा मरी द्या कोणीच राही नाही आई बुद्धी करतो बले बले डोळे आखो काय खाको काय ओ बापरे कोणले लई जाऊ साठी आणि कोणले लई कधी गाऊ मग तुला काय खा माझं काय होतं म्हणजे तो भरदार व्हायच्या बटम डोका पार रुपया व्हायच्या त्याला कोणता भर राहिना तसे आपण काय भरू आपलं खावानी मवताक आपले काय सांगू सांग मी योगेश भिका चौधरी गायत्री महिला गृह उद्योग स्वस्त धान्य दुकान SB चौधरी स्वस्त धान्य दुकान दोघींच्या मी सेल्समन असून मागील 22, 23, 24 वर्षापासून माल वाटप करीत आहे. राहिलेली दुकानी 1966 सालापासून दुकान आहे. जेव्हा नवापूर तालुक्यामध्ये टोटल एकूण 6 दुकानं होत्या त्यापैकी आमची दुकान आहे. आतापर्यंत कोणत्याही गोष्टीचा डाग किंवा काही लागलेलं नाही. राहिलं मागच्या या महिन्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्याचा मी इथे व्यवस्थित विवरण मुद्दा करत आहे. राहिलं आता गायत्री महिला दुकान याचे अंत्योदयचे कार्ड 86 आहेत. PH म्हणजे ज्याच्यावर अनाज भेटतं ते दुकान कार्ड 306 आहेत. त्यापैकी SB चौधरी दुकानचे अंत्योदय कार्ड 52 आणि PHचे कार्ड 179 अशी एकूण कार्ड आहेत. राहिला मिळलेला माल तर गायत्री महिलाला अंत्योदयला 7 क्विंटल 60 किलो माल भेटला व गहू भेटला 19 क्विंटल. PHचा माल भेटला 23 क्विंटल 80 किलो आणि गहू तांदूळ भेटला 35 क्विंटल 80 किलो. SB चौधरीला भेटला अंत्योदय गहू 4 क्विंटल 90 किलो व राईस भेटला 12 क्विंटल 20 किलो. PHचा माल भेटला 13 क्विंटल 20 किलो 19 क्विंटल 80 किलो गहू असा टोटल माल भेटलेला असून सर्व माल व श्रीराम मंदिरची व गुढीपाडव्याची किट भेटली होती. ती किट असा संपूर्ण माल आज रोजी पूर्ण वाटलेला आहे. नजर चुकीने यदाकदाचित एखाद गिराईक जर राहून गेला असेल 2 गिराईक राहून गेला असेल तर त्याला मी बांधील आहे माल देण्यासाठी आणि 2 महिने माल देता येतो अशी तरतूद आहे. त्याबद्दल कोणाचा माल राहिला असेल तर मी त्याला बांधील आहे.
सरपंचांनी आरोप केला तुम्ही माल रेग्युलर नाही, मी कोणाचं नाव घेत नाही. ज्याने बी आरोप केला असेल, माझं काही कोणाला म्हणणं नाही. सध्या वस्तुस्थिती असं आहे आणि मी याप्रमाणे माल वाटप केलेला आहे. वाढत्या महागाईमुळे भाजप सरकारवर टीकेची झोड उठत असताना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देखील गोरगरिबांना दिलासा देण्यासाठी पावले उचलली जात नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्याबाबत नकारघंटा बजावली जात आहे. ज्या वेळेत दुकानं सुरू ठेवण्याचे आदेश आहेत त्याला तिलांजली देऊन आपण आपल्या सोयीप्रमाणे दुकानं उघडण्याची मनमानी धोरण राबवले जात आहे. परिणामी दुकानदारांची वाट पाहण्याची वेळ सामान्य गोरगरीब आदिवासी लाभार्थींवर आली आहे. स्वस्त धान्य दुकानदाराच्या या सावळ्या गोंधळावर अधिकारी का कारवाई करत नाही असा सवालही सरपंच यांनी उपस्थित केलाय. खांडबारा गावातील सरपंच, ग्रामस्थ व रेशन दुकानदारांमधील संघर्ष अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करून मिटवावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.